कारण तू वारंवार मराठा समाजाला वारंवार अपमान करतो, कधी निजामाची अवलादी म्हणतो, कधी आमच्या लेकी बाळीला नाव ठेवतो। जर असं जर वारंवार कृत्य करत असन तर आम्ही बोलतो कमी आणि हात चालले जास्त, आम्हाला बोलता कमी येतं पण हात चालले जास्त चालले येतात। त्याच्यामुळे आता त्याची इथं मराठा समाज काही करणार नाही, त्यामुळे त्याला एक आज दोन चांगल्या प्रकारचे मराठा समाज त्याला ठेसल्या वगैरे राहणार नाही। काल नवनाथ वाघमारे त्याच्या तोंडातून जो शेण वकला याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज पोलीस स्टेशन मध्ये आलेलो आहे। सर्वप्रथम इथं डीवायएसपी साहेब पण आले, या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब पण आहे। आम्ही यांना पहिली मागणी करणार, याला ताब्यात घ्या। यांनी जर ताब्यात नाही घेतलं तर आमच्या पद्धतीने आमच्याकडे ती यंत्रणा आहे, आमच्या ताब्यात आल्याच्या नंतर आम्ही कायद्याच्या बाहेर त्याचा बंदोबस्त करणार। या पोलीस स्टेशन मध्ये इथं आम्ही ठामपणे सांगतो, कारण अशा या साधू संतांच्या भूमीमध्ये, महापुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये, शिव फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आणि असा हा शेण वाकलेला प्राणी, याला जर यांनी ताब्यात नाही घेतलं तर आम्ही आमच्या पद्धतीने ताब्यात घेणार आणि याला कसा प्रसाद द्यायचा कायद्याच्या बाहेर तो आम्ही देणार। नवनाथ स्वयं घोषित ओबीसी नेता म्हणणारा स्वतःच्या प्रसिद्धीसाठी आता ह्याला स्वतःची प्रसिद्धी करण्यासाठी ह्याला तर कोणी म्हणजे भाव तर देतच नाहीये, पण आता ह्याची मजल महिलांपर्यंत चालली आहे। स्वतःच्या प्रसिद्धीसाठी, स्वतःचं नाव करण्यासाठी हा मूर्ख माणूस महिलांपर्यंत चाललाय, तर ह्याच्या मुसक्या आवळण्यात यावा आणि ह्याचा चोख बंदोबस्त करण्यात यावा असा आमचा महिला मराठा भगिनींकडनं याचा जाहीर निषेध करतो आणि ह्याचा त्वरित ह्याच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे। काल परवा स्वयंघोषित ज्याच्या सोबत समाजाचा एकही माणूस त्याच्या सोबत नाही असं स्वयंघोषित ओबीसी नेता नवनाथ वाघमारे याने मराठा समाजातील महिला आणि मुलींबद्दल जे अवमानकारक वक्तव्य केलं, अशा या नालायक व्यक्तीविरोधात आज मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाज आणि सर्व मराठा समाजाच्या भगिनीच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी कदमनाला पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आलेलो आहोत। हा तर एक कायद्याच्या बाजूने बघितलं तर गुन्हा दाखल करण्याची एक प्रोसिजर आहे, पण मराठा समाजाचा अवमान झालेला आहे आणि मराठा समाज त्याला ठोकल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही। आज मी या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं हे जाहीर करतो। आमची मराठा समाजाच्या वतीनं अशी मागणी आहे, हा जो नवनाथ वाघमारे यांनी जे वक्तव्य महिलांचं अपमानास्पद वक्तव्य केलेलं आहे याचा तर सर्वप्रथम मी तीव्र शब्दात निषेध करते आणि हे असं बोलणं एकदम चुकीचं आहे। कोणतीही माता भगिनी, आपला महाराष्ट्र महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे आणि आम्ही कायद्यानेच आम्ही याला प्रत्युत्तर देऊ। आज तर या वाघमारेवर कडक असा गुन्हा दाखल व्हावा याच्यासाठी आम्ही मागणी करणार आहोत। कुठलीही कायदा सुव्यवस्था आम्ही कुठली हातात घेणार नाही, पण कायद्यातच राहून याला आम्ही चोख बंदोबस्त करू। मी या वेळेला एवढं सांगू शकते की मराठा समाजाची स्त्री असेल किंवा कुठल्याही समाजाची स्त्री असेल, कोणाचाही अपमान करण्याचा अधिकार यांना नाही आणि त्यांच्या सन्मानावर जर हे घाला घालत असतील तर यांना महिलांना कमी समजू नये, याला पळताभुई थोडी होईल एवढंच मी सांगते। परत एकदा तीव्र शब्दात मी निषेध करते। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।